डॉक्टर निधीने आपल्या नवऱ्याला डॉक्टर अभयला फोन करून सांगितलं, जेवण झालं असेल तर लगेच हॉस्पिटलला या. आत्ताच एक हार्ट पेशंट आला आहे. त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे आणि ती तुमच्या गावातील पेशंट आहे. तिचं नाव प्राजक्ता आहे. प्राजक्ताचं नाव ऐकताच अभयचं काळीज जोरजोरात धडधडू लागलं, कारण प्राजक्ता त्याचं पहिलं प्रेम होती. निधी म्हणाली, तुम्ही ओळखता का या नावाच्या महिलेला? तुमच्या गावची मुलगी आहे. वय अंदाजे 35 वर्ष आहे. जर तुमचं म्हणणं असेल तर मी तिला ॲडमिट करून घेते. अभयने नुकतंच अर्ध जेवण केलं होतं. गडबडीत तो म्हणाला की ॲडमिट करून घे, तिच्यावर ट्रीटमेंट सुरू कर, मी 10 मिनिटात पोहोचतो. अभयने जेवण तसंच अर्धवट सोडून दिलं. त्याने पटकन कपडे घातले, गाडीजवळ पोहोचला, गाडी स्टार्ट केली आणि हॉस्पिटलकडे वेगाने निघाला. एकेकाळी प्राजक्ता त्याचं सर्वस्व होती. अभय आणि प्राजक्ता लहानपणापासून एकत्र खेळत मोठे झाले होते. 10वीच्या वर्गात पोहोचेपर्यंत कधी ते एकमेकांना आवडू लागले हे त्यांनाही कळलं नव्हतं. दोघंही एकमेकांवर एवढं प्रेम करत होते की त्यांनी एकमेकांशीच लग्न करण्याचं वचन दिलं होतं. 12वी नंतर मात्र परिस्थिती बदलली. प्राजक्ता पुढचं शिक्षण घेऊ शकली नाही, कारण गावात कॉलेज नव्हतं आणि ती गरीब घरातील मुलगी होती. शहरात शिक्षण घेणं त्यांच्या घराच्या आवाक्या बाहेरचं होतं. अभयच्या वडिलांची सरकारी नोकरी होती आणि तो सदन घरातून होता. 12वी झाल्यावर तो PMTच्या तयारीसाठी शहरात गेला. मात्र गावाला आला की तो आणि प्राजक्ता लपून छपून भेटायचे, एकत्र वेळ घालवायचे आणि जुन्या आठवणींना उजाळा द्यायचे. प्राजक्ता 3 भावंडांमध्ये सर्वात मोठी होती. तिच्या वडिलांचं लहानपणीच निधन झालं होतं. तिची आई शेतमजुरी करून घर चालवत होती. 12वी नंतर प्राजक्ता गावात महिलांचे कपडे शिवून आईला मदत करत होती, जेणेकरून तिची भावंडं शिक्षण घेऊ शकतील. दरम्यान अभयने खूप मेहनत घेत PMT पूर्ण केलं आणि डॉक्टर होण्यासाठी दिल्लीला निघून गेला. काही वर्षांनंतर त्याचं संपूर्ण कुटुंबच शहरात राहायला गेलं. अभय दिल्लीला जाण्यापूर्वी प्राजक्ताला भेटून म्हणाला होता की तू माझी वाट बघ, मी डॉक्टर झालो की तुला माझी बायको बनवून माझ्यासोबत घेऊन जाईल. अभय म्हणजे प्राजक्ताची एकमेव आशा होती. तिचं प्रत्येक स्वप्न, प्रत्येक विचार अभयवरच सुरू होत होती आणि त्याच्यावरच संपत होती. पण दिल्लीला गेल्यानंतर अभय कधीच परत आला नाही. दिल्लीमध्ये त्याची ओळख निधीशी झाली. तीही MBBS करत होती आणि खूप श्रीमंत घरातील होती. तिचे वडील डॉक्टर होते आणि त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल होतं. निधी तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे वडिलांनंतर सगळी संपत्ती तिचीच होणार होती. ती श्रीमंत तर होतीच, पण खूप सुंदरही होती. गावातून आलेला उंच आणि देखणा अभय तिच्या मनात भरला. ती हळूहळू अभयजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागली. अभयलाही तिच्या सुंदरतेचं आणि संपत्तीचं आकर्षण वाटू लागलं. त्याच्या मनात लोभ निर्माण झाला, कारण डॉक्टर झाल्यावर तिच्या वडिलांचं करोडोंचं हॉस्पिटल त्याचं होणार होतं. त्यामुळे अभयने प्राजक्ताच्या प्रेमाला विसरून निधीकडे वळण घेतलं. दरम्यान गावाकडे राहणाऱ्या प्राजक्ताला या सगळ्यांची काहीच कल्पना नव्हती. ती मात्र दिवसेंदिवस अभयची वाट पाहत होती. 5 वर्ष कधी निघून गेली कळलंच नाही. अजून 2 वर्ष गेली आणि एक दिवस तिला समजलं की अभयने एका डॉक्टर मुलीशी लग्न करून आपला संसार थाटला आहे. त्या दिवशी प्राजक्ता खूप रडली. ती वेदना सहन न होऊन अभयला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. अभय तिला पाहून चकित झाला आणि घाबरला. तो तिला एकांत जागी घेऊन गेला आणि म्हणाला, मी तुझी माफी मागतो. मी तुला दिलेला शब्द पाळू शकलो नाही. यावर प्राजक्ता उदासपणे म्हणाली, मी मात्र दिलेला शब्द पाळणार. आयुष्यभर फक्त तुझीच होऊन जगण्याचं वचन दिलं होतं. मी तुझी होऊ शकले नाही, पण माझ्या आयुष्यात आता दुसरं कोणी येणारही नाही. अभय आश्चर्यचकित होऊन म्हणाला, तू वेडी झाली आहेस का?
डोंगरा एवढं आयुष्य एकटी कसं काढणार? प्राजक्ता शांतपणे म्हणाली, आमच्यासारख्या गरीब लोकांची स्वप्न खूप मोठी नसतात. सकाळ संध्याकाळ 2 घास मिळाले की पुरेसं असतं. रात्री चांगली झोप लागते. अशीच एक एक रात्र काढून आयुष्यही निघून जाईल. अभयने विचारलं, मग एकटी राहून मला आयुष्यभराची शिक्षा देणार आहेस का? प्राजक्ता म्हणाली, मी काहीही करू, पण तू मनाला लावून घेऊ नकोस. तू खूप मेहनत करून डॉक्टर झालास. तुझी लाईफ पार्टनरही डॉक्टरच असायला हवी होती. माझी काहीच तक्रार नाही. आमच्यासारख्या गरीब लोकांचं नशीब नसतं. फक्त तू उगाचच मला खोटी स्वप्न दाखवलीस. ती तिथून परत जायला निघाली. शेवटी मागे वळून म्हणाली, असा विचार सुद्धा करू नकोस की मी दुसऱ्या कोणाला जागा देईन. या हृदयात तुला जागा दिली होती, ती दुसऱ्या कोणासाठी देऊ शकत नाही. तू टाइमपास केला असशील, पण मी खरं प्रेम केलं आहे आणि ते शेवटपर्यंत तसंच राहील. प्राजक्ता परत गेली, पण ती अभयच्या मनावर एक ओझं ठेवून गेली होती. तिला शेवटचं भेटून 10 वर्ष झाली होती, पण त्याच्या मनावरचं ओझं अजूनही कमीच झालं नव्हतं. तो जेव्हा एकटा असायचा तेव्हा प्राजक्ता हवेच्या झोक्यासारखी त्याच्या विचारांमध्ये येत असे. तिची स्वप्नील प्रतिमा त्याच्या समोर उभी राहत असे. डोळ्यात अश्रू आणत ती विचारायची, ऐकलंस का? मी आजही तुझी वाट पाहते आहे. तू येणार का? अभय कधीच आपल्या वडिलोपार्जित गावी परत गेला नव्हता, पण गावातील प्रत्येक घडामोडी त्याला माहीत होत्या. त्याला कळलं होतं की प्राजक्ताने आपल्या लहान बहिणीचं आणि भावाचं लग्न केलं आहे, पण ती स्वतः अजूनही कुमारीच आहे. आता ती त्याच्या हॉस्पिटलमध्ये आली आहे. हे ऐकून त्याचं मन घाबरून गेलं. त्याला स्वतःबद्दल घृणा वाटू लागली. त्याचं हृदय जोरजोराने धडधडत होतं. आयुष्यात अनेक हृदयांचं उपचार करून वाचवणारा डॉक्टर, पण एका हळव्या हृदयाला तोडण्याचं पाप मात्र त्याच्या माती होतं. अभयला प्राजक्तापासून कायम दूर राहायचं होतं, पण नियतीने वेगळंच काही ठरवलं होतं. अचानक ती हृदयविकाराची पेशंट म्हणून त्याच्याच हॉस्पिटलमध्ये आली होती. अभयने गाडी वेगाने चालवत हॉस्पिटल गाठलं. रिसेप्शनवर डॉक्टर निधी त्याला भेटली. तिने सांगितलं, तिला ॲडमिट केलं आहे. डॉक्टर कला तिला तपासत आहे. तिची परिस्थिती खूप नाजूक आहे. एका पाठोपाठ 2 अटॅक आले, पण आश्चर्याची गोष्ट आहे की ती अजूनही जिवंत आहे. एवढं मोठं ब्लॉकेज असताना कोणीही वाचू शकत नाही. अभय धावतच त्या वॉर्ड समोर पोहोचला, जिथे प्राजक्ताची आई आणि लहान भाऊ बसले होते. अभयला पाहताच तिची आई रडत म्हणाली, बाळा अभय, प्राजक्ताला वाचव. गावातील सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, पण माझ्याकडे एवढे पैसे नव्हते, म्हणून तुझ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आहे. अभय काहीही न बोलता थेट वॉर्डमध्ये गेला. डॉक्टर कलाने त्याला पाहताच सांगितलं, सर, बरं झालं तुम्ही आलात. मी त्यांना इंजेक्शन दिलं आहे आणि काही चाचण्या केल्या आहेत, पण त्यांच्या श्वासोश्वासात अजूनही फरक पडलेला नाही. ऑक्सिजन लावूनही त्या अजून धापा टाकत आहेत. अभय म्हणाला, डॉक्टर कला, तुम्ही जाऊ शकता, मी बघतो. डॉक्टर कला निघता निघता म्हणाल्या, सर, मी आजपर्यंत एवढं खराब हृदय पाहिलं नव्हतं. माहीत नाही त्या कोणत्या नशेत आहेत. अभयला माहीत होतं की ती कोणत्या नशेत होती. ती प्रेमाच्या नशेत होती आणि याच नशेमुळे तिचं हृदय अशा अवस्थेत पोहोचलं होतं. डॉक्टर कला बाहेर गेल्यावर अभयने प्राजक्ताकडे पाहिलं. तिचे डोळे बंद होते. ती थांबून थांबून झटक्याने श्वास घेत होती. अभयने तिला व्हेंटिलेटरवर ठेवलं, म्हणजेच तिच्या श्वासात मशीन मदत करे. अचानक प्राजक्ताने डोळे उघडले. जेव्हा तिची नजर अभयवर पडली तेव्हा हळूहळू तिचा श्वास नॉर्मल होऊ लागला. काही वेळात तिचा श्वास पूर्णपणे नॉर्मल झाला. ह्या व्हेंटिलेटरचा चमत्कार होता की अभयला पाहून घडलेला चमत्कार, हे समजत नव्हतं. प्राजक्ताने अभयकडे पाहून हळूच हाताने त्याला जवळ बोलावलं आणि ऑक्सिजन मास्क काढायला सांगितलं. अभय म्हणाला, आत्ताच नको,
मास्क तसाच राहू दे. पण प्राजक्ता स्वतःचं मास्क काढण्याचा प्रयत्न करू लागली. शेवटी अभयने मास्क बाजूला केला. तो म्हणाला, प्लीज व्यवस्थित उपचार करू दे. ती त्याच्याकडे उदास हसून म्हणाली, कसा आहेस? तो तडफडून म्हणाला, मी ठीक आहे, पण तू ठीक नाहीस. तू स्वतःचं हे काय करून घेतलं आहेस? ती छताकडे पाहत म्हणाली, मला निरोप हवा आहे. अभयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, प्लीज प्राजक्ता, असं बोलू नकोस. प्राजक्ता त्याच्या डोळ्यांमध्ये पाहून म्हणाली, मी खूप थकले आहे. आता मला जगायचं नाही. मला या जगाचा निरोप घ्यायचा आहे. अभय म्हणाला, प्लीज मला माफ कर. मी तुझा गुन्हेगार आहे. या प्रवासात मी रस्ता भरकटलो होतो. प्राजक्ता भरल्या डोळ्यांनी हसली आणि म्हणाली, मी सांगितलं होतं ना, मनावर कोणतंही ओझं ठेवू नकोस. तुझी कोणतीही चूक नाही. चूक माझीच होती. मी ना स्वतःला बदलू शकले, ना तुला विसरू शकले. अभय म्हणाला, नाही, तू चुकीची नाहीस. मीच विश्वासघात केला आहे. तुला धोका देऊन मी जरा सुद्धा आनंदी राहू शकलो नाही. नेहमी असं वाटतं की माझ्या हृदयावर एक मोठा दगड आहे, जो माझा जीव घेतो आहे. हृदयाचा डॉक्टर असूनही हा भार मी कमी करू शकलो नाही. आज मला जाणवलं की पैशांपेक्षा समाधान महत्वाचं आहे. पण माझ्या हृदयाला कधीच समाधान मिळालं नाही. प्राजक्ताने हाताने त्याला जवळ बोलावलं आणि त्याचा हात पकडून म्हणाली, देव साक्षी आहे, मी तुला कधीही श्राप दिला नाही. तू मला भेटला नाहीस, हे माझं नशीब होतं. मी देवाकडे नेहमी एकच मागितलं की तू खुश राहावा. पण आता तुला प्रार्थना करण्यासाठी माझे श्वास कमी पडत आहेत. आता मला जायला हवं. तू मला निरोप दे. कदाचित तुला पाहण्यासाठीच माझा जीव अडकला होता. एवढं म्हणताच पुन्हा तिचा श्वास जोरजोरात वाढू लागला. अभयने तिला पटकन पुन्हा व्हेंटिलेटरवर लावलं. खूप प्रयत्नानंतर तिचा श्वास पुन्हा स्थिर झाला. यानंतर प्राजक्ताच्या अनेक तपासण्या करण्यात आल्या. तिच्या हृदयात 95% जास्त ब्लॉकेज होतं. अभयने स्टंट लावण्याऐवजी बायपास सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. अभय स्वतः एक अनुभवी हृदय सर्जन होता, पण प्राजक्ताच्या हृदयाचं ऑपरेशन करण्यासाठी त्याने आणखी अनुभवी सर्जनला बोलावलं, कारण तो स्वतः हे ऑपरेशन करू शकत नव्हता. 2 दिवसांनी सर्जरी ठरली होती. त्या दरम्यान प्राजक्ताला औषधं दिली जात होती, ज्यामुळे तिच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. एक रात्री ती व्हेंटिलेटरवर शांत झोपली होती. त्याच वेळी अभय तिच्या तपासणीच्या रिपोर्ट्सवर लक्ष केंद्रित करत होता. अचानक प्राजक्ताच्या श्वासांची गती मंदावू लागली. अभय तात्काळ तिच्याकडे धावला आणि ऑक्सिजन सप्लाय तसेच मॉनिटरिंग मशीन तपासू लागला. त्या क्षणी प्राजक्ताने हळुवारपणे एक हात वर केला आणि अभयकडे पाहत तसाच हात हलवला, जशी शाळेच्या सुट्टीनंतर घराकडे जाताना मुलं बाय बाय करतात. ती तीव्र वेदनेच्या अवस्थेतही अभयकडे एक विचित्र शांत हसत पाहू लागली, जणू ती म्हणत होती, अलविदा मित्रा. अभयला काही समजण्याच्या आतच मॉनिटरिंग मशीनवरील रेषा स्थिर होऊ लागली, सरळ झाली आणि प्राजक्ताच्या डोळ्यांची दृष्टीही स्थिर झाली. ती या जगातून कायमची निघून गेली होती. अभयने तिचं हृदय पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु सगळे निष्फळ ठरले. दुसऱ्या दिवशी प्राजक्ताचं शरीर तिच्या आई आणि भावाकडे सुपूर्द केलं गेलं. त्यांचा आक्रोश आणि रडणं शांत करणं अशक्य होतं. ते तिचं मृत शरीर घेऊन गेले. अभय मात्र आपली पत्नी आणि हॉस्पिटलच्या स्टाफ समोर पूर्णतः शांत राहिला, जणू काही एक अनोळखी पेशंट मरण पावला आहे. पण त्याच्या अंतःकरणात एक गहन अशांतता होती. दुसऱ्या दिवशी अभय प्राजक्ताच्या अंतिम यात्रेत सहभागी झाला. जिवंत असताना दोघं एकत्र येऊ शकले नव्हते, पण तिच्या मृत्यूनंतर तो तिच्या आरतीच्या अगदी जवळ होता. अंतिम संस्कार पूर्ण झाल्यावर सगळे जण आपापल्या घरी परतले, पण अभय चितेजवळ एकटा बसून राहिला. आता प्राजक्ताला गेल्याला 10 वर्ष झाली आहेत.
पण अभयच्या हृदयावरील ओझं अजूनही कमीच झालेलं नाही. जेव्हा तो एकटा बसतो तेव्हा त्याच्या मनावरील ओझं आणखीन वाढतं. मित्रांनो, कितीही चतुर किंवा दृष्ट व्यक्ती असली तरी स्वतः केलेली चूक किंवा एखाद्याला दिलेला दगा हा कायमच मनावर भार बनून राहतो आणि अखेरच्या श्वासांपर्यंत तो शांततेसाठी मार्ग बंद करतो. मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच एका नवीन कथेसह भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. धन्यवाद. थँक्यू.